टाटाच्या प्रकल्पाचा आता उल्लेख केला. जो प्रकल्प होणार आहे ती जागा आरक्षित आहे. शेतकऱ्यांनी मात्र तिथे विरोध केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी भेटी गाठी घेतल्या अनेक राजकीय नेत्यांचा आणि त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला होता. बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी सुद्धा जागा आहेत. त्यांचं असं मत आहे की त्यांनी टाटा प्रायव्हेट कंपनी त्यांनी तिथे आपला प्रकल्प सुरू करावा. पण घाट का घातला जातो आरक्षित जागेवर? राजकीय नेत्यांचा फायदा आहे असं सुद्धा बोललं जातं. नमस्कार, आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. या अगोदरची आपण एक मुलाखत पाहिली ती शहरातील पाणी टंचाई या विषयावरती होती आणि आता जो विषय आपण घेतलाय तो सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे आणि खूप महत्वाची समस्या आहे ती म्हणजे वीज पुरवठा, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा. सध्याची परिस्थिती पाहताय तुम्ही तर बदलापूरकर त्रस्त झालेला आहे, कारण की सुट्ट्या असू द्यात किंवा इतर सणसूद असू द्यात वीज पुरवठा कायम हा खंडित होतोय आणि वाढत्या तापमानामुळे आणखी बदलापूरकरांना हा त्रास सहन करावा लागतोय. याच विषयावरती आपण खरं तर चर्चा करणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहेत आणि भाष्य करणार आहेत संभाजी शिंदे सर, भाजपाचे माजी नगरसेवक. सर, स्वागत आहे तुमचं आपल्या बदलापूरमध्ये. खूप महत्वाची समस्या म्हणजे वीज पुरवठा वारंवार खंडित होणं म्हणजे नागरिक अक्षरशः त्रस्त झालेले आहेत. काय सध्याची परिस्थिती एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून? आज रामनवमी आहे. सगळ्यात पहिलं मी रामनवमीच्या शुभेच्छा देतो लोकांना. आज 12 वाजता लाईट गेली होती पूर्वेला, आता 5 मिनिटापूर्वी लाईट आलेली आहे. आपली इंटरव्ह्यू चालू आहे याच्यावर 5 मिनिटं लाईट आलेली आहे. बदलापूरकर पाण्याच्या बाबतीमध्ये तर प्रचंड समस्यांना सामोरे जातात. लाईटच्या बाबतीमध्ये पण हैराण झालेले आहेत गेल्या काही दिवसापासून. या बाबतीमध्ये दोष असा आहे की बदलापूर शहरामध्ये बदलापूर शहर, बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम हे साधारणपणे कल्याण परिक्षेत्र जे आहे, कल्याण डिव्हिजन आहे, तर कल्याण ग्रामीण डिव्हिजनच्या अंडर त्या ठिकाणी येतं. आता त्याचं सब डिव्हिजन बदललं आणि बदलापूर डिव्हिजन म्हणून सेपरेटेड डिव्हिजन साधारणपणे 15 दिवसापूर्वी आले. आता एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची पोस्ट मिळाली आहे. सध्या स्थितीमध्ये बदलापूर शहरातल्या वीज पुरवठ्या बाबतीमध्ये काही माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देऊ इच्छितो. मगाशी सांगितल्याप्रमाणे बदलापूर शहराची लोकसंख्या साधारण 1 लाख होती. त्यावेळेला जे बदलापूर शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर होतं, आज 4.5 लाख लोकसंख्येचं शहर असताना सुद्धा तेच इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तुम्ही अभ्यास जर विचार केला तर 2001 ते 2010 या कालावधीमध्ये बदलापूर शहराची लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढली. 2010 ते 2020 मध्ये पण वाढली. बदलापूर शहरामध्ये एक सोनवली या ठिकाणी सबस्टेशन आहे. त्या सबस्टेशन नंतर बदलापूर शहरात दुसरा सबस्टेशन 2012 साली कात्रपला छोटं सबस्टेशन झालं. याच्यानंतर बदलापूर शहरामध्ये सबस्टेशनचं काम आता पोद्दारमध्ये चालू आहे. म्हणजे 4.5 लाख लोक वस्तीला सबस्टेशन जे आवश्यक आहे ते सबस्टेशन इथं उपलब्ध नाही. आपल्याला मोरिवलीवरनं सप्लाय त्या ठिकाणी होतो. पडग्यावरनं लाईट मोरिवलीला येते, मोरिवलीवरनं आपल्याला सप्लाय होतो. बदलापूर शहरातल्या विजेच्या समस्येबाबतीमध्ये विचार करायचा झाला तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे, मागाशी सांगितल्याप्रमाणे की इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या मध्ये असणाऱ्या त्रुटी आणि त्याच्यामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये इथल्या ठेकेदारांनी आणि इथल्या अधिकाऱ्यांनी केलेली कामं, याच्यामध्ये शासनाच्या वतीने प्रचंड मोठा निधी या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढीसाठी आल्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम होत्या. सबस्टेशन अपग्रेडेशन होतं, अंडरग्राऊंड केबलिंग होतं, एसटी लाईन होत्या, एलटी लाईन होत्या, त्यांचं अपग्रेडेशन होतं, त्यांचं स्ट्रेंथनिंग होतं. पण हे काम करताना बोगस त्या ठिकाणी काम केलं गेलं आणि मोरिवलीवरनं येणाऱ्या लाईनवर प्रचंड ठिकाणी कंडक्टर्सचे लॉसेस असल्यामुळे, कंडक्टर फॉल्ट असल्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षापासून बदलापूर शहरातील लोकांना प्रचंड वीज समस्येला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय. आणि या एमएससीडीसी कडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रॉपर नाही. बदलापूर शहरामध्ये औद्योगिक पट्ट्याला एक्सप्रेस फीडर आहे, त्या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम होत नाही. औद्योगिक पट्ट्यामध्ये फक्त शुक्रवारची लाईट जाते, परंतु रहिवासी पट्ट्यामध्ये एक्सप्रेस फीडर नसल्यामुळे आणि या ठिकाणी मोरिवलीवर येणारी जी लाईन आहे, जी एक लाईन सबस्टेशन सोनेलीला जाते, एक लाईन कात्रप सबस्टेशनला जाते आणि एक लाईन आता पोद्दार सबस्टेशनला जाणार आहे. त्या ठिकाणच्या सबस्टेशनच्या लाईन सगळ्या खराब झाल्यामुळे या शहरातल्या एलटीच्या लाईन आहेत त्या सुद्धा सगळ्या खराब झालेल्या आहेत. या शहरामध्ये ट्रान्सफॉर्मर पर्यंत जाणाऱ्या ज्या एसटीच्या लाईन्स आहेत त्या सुद्धा सगळ्या खराब झालेल्या आहेत. परंतु एमएससीडीसी कडे याच्यासाठी निधी उपलब्ध नाही. नागरिकांना मी सांगू इच्छितो की बदलापूर शहर हे कल्याण परिमंडळामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी देणारं शहर आहे. म्हणजे जवळजवळ 99% एमएससीडीसीची रिकव्हरी या शहरातली आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहराची एवढी रिकव्हरी नाही. एवढी रिकव्हरी या बदलापूर शहरातनं लोक प्रामाणिकपणे वीज बिल भरतात, किती दर वाढले तरी सुद्धा भरतात, पण तरी सुद्धा एमएससीडी कडे दुर्लक्ष करते आणि लाईटचा सध्या सत्यानाश या ठिकाणी केलेला आहे. नागरिक प्रचंड वैतागलेले आहेत. जेवढे पाणी समस्येवर वैतागले आहेत तेवढे लाईटच्या समस्येवर त्या ठिकाणी वैतागलेले आहेत. याच्यामध्ये केवळ आणि केवळ इथले अधिकारी इथले दोषी आहेत, इथली यंत्रणा दोषी आहे. कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा करोडो रुपयांचा निधी एमएससीडीसीला मिळाला स्ट्रेंथनिंगसाठी, राज्य सरकारकडनं करोडो रुपयांचा निधी त्या ठिकाणी मिळाला, परंतु केवळ इथल्या अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे या कल्याण परिक्षेत्रातले जे चीफ इंजिनियर आहेत ते याकडे लक्ष देत नाहीत, इथल्या स्ट्रेंथनिंगकडे लक्ष देत नाहीत, ट्रान्सफॉर्मरकडे लक्ष देत नाहीत. हे शहर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय
दरवर्षी कमीत कमी या शहरामध्ये 25,000 लोक नवीन राहायला येतात. अशी परिस्थिती असताना सुद्धा इथल्या वीज समस्येकडे लक्ष द्यायला या अधिकाऱ्यांना वेळ नाही. याच्यामध्ये जेवढे राजकारणी दोषी आहेत त्याच्या किंबहुना जास्त दोषी हे अधिकारी आहेत, असं आमचं या ठिकाणी मत. काय उपाययोजना काय वाटतं सध्याच्या परिस्थितीत? खरं तर या बाबतीमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो की सबस्टेशनचं अपग्रेडेशन करणं, त्या कामांचा दर्जा राखणं, ते दर्जा राखताना इथल्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स, मगाशी सांगितलं की पाणी पुरवठ्यामध्ये जसे 30% लॉसेस आहेत तसे वीज पुरवठ्यामध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लॉसेस आहेत. नॅचरल डिझास्टर आल्यानंतर काय करावं याची कुठली उपाययोजना यांच्याकडे नाही. तुम्ही बदलापूर शहरातले सगळे ट्रान्सफॉर्मर पहा, सगळ्या ट्रान्सफॉर्मरच्या दुरावस्था झालेल्या आहेत. तिथं ते त्यांचे डीओ पाडतात. डीओ पडले की एखाद्या एरियामध्ये 2-2 तास लाईट जात नाही, त्यांचा लाईन मन येतो. याच्यावर उपाययोजना अशी आहे की आता बदलापूर शहराला जी मोरवलीवरनं लाईन येते ती लाईनचं प्रॉपर स्ट्रेंथनिंग करणं गरजेचं आहे. जे अंडरग्राऊंड केबलिंग केलं त्याला 26 ठिकाणी जॉईंट आहेत. बदलापूरला पूर्वेला जी लाईन आली आहे अंडरग्राऊंड त्यांनी केबलिंग केलं, मोठी केबल टाकली, त्याला 26 ठिकाणी जॉईंट आहेत आणि हे सगळे जॉईंट शॉर्ट होतात. आणि सुप्रीम नावाची कंपनी होती तर त्याचं अपग्रेडेशन करण्याची गरज आहे. ती जी केबल आहे ती केबल प्रॉपर करण्याची गरज आहे. पण त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलापूर शहराला सध्या लाईटचं शॉर्टेज पण आहे की बदलापूरला जो सप्लाय होतो, आज बदलापूर शहर 4.5 लाख वस्तीचं झालंय. बदलापूरमध्ये साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे 25 मेगावॅट लाईट कमी पडते आत्ताच्या मितीला. आणि ती लाईट जर आपल्याला लेवल करायची असेल, साधारणपणे मी टेक्निकल माहिती घेतली तर बदलापूर शहर पूर्व, बदलापूर पश्चिम, बदलापूर औद्योगिक पट्टा आणि बदलापूर ग्रामीण यांना मिळून साधारणपणे 150 मेगावॅट लाईट लागते औद्योगिक पट्टा धरून. आणि 150 मेगावॅट पैकी आजच्या मितीला सप्लाय साधारणपणे 100 ते 125 मेगावॅटचा आहे. 25 मेगावॅटचा शॉर्टेज आहे. म्हणजे मी जी टेक्निकल इंजिनियर म्हणून माहिती घेतली त्याच्या अनुषंगाने भविष्यामध्ये बदलापूर शहर वाढणार आहे. अजून 100 मेगावॅट बदलापूर शहराला लाईट लागेल अशी परिस्थिती शहरामध्ये आजच्या सद्यस्थितीमध्ये आहे. त्याच्यावर टाटाकडनं एक प्रस्ताव आता बदलापूरला आलेला होता, आहे म्हणजे प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यामध्ये टाटा साधारणपणे 200 मेगावॅट लाईट सप्लाय आपल्याला करणार आहे भिवपुरी पॉवर स्टेशनवरनं, की जो कॉन्स्टंट सप्लाय असेल. आता सध्या प्रॉब्लेम काय होतोय की मोरवलीवरनं पाडग्यावरनं लाईट आली की तिकडनं शॉर्टेज झालं किंवा तिकडनं काय फॉल्ट झाला तर लाईट त्या ठिकाणी जाते. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर तर बोगसच आहे, पण त्याच्यावर हा मेजर सप्लाय. पण उद्या जर टाटाकडनं आपल्याला सप्लाय येत असेल, टाटाने या ठिकाणी कात्रपला 4 एकर जागा मागितलेली आहे नगरपालिकेकडे, पैसे देऊन, फुकट नाही, पैसे देऊन नगरपालिकेला देते जागा मागितलेली आहे. ती जर जागा त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली एका साईडला, म्हणजे स्टेडियमच्या रिझर्वेशन मध्ये कुठेही प्रॉब्लेम, 55 एकरचं रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 10% अम्युनिटी स्पेस आपण देऊ शकतो. म्हणजे 5.5 एकरवर आपल्याला त्या 55 एकर साठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्याच्यासाठी 5.5 एकर जागा आपण देऊ शकतो. त्यातली 4 एकर जागा जर मोहपाड्याच्या साईडला दिली तर त्या ठिकाणी सबस्टेशन आलं तर साधारणपणे 160 मेगावॅटचा कंटिन्युअस सप्लाय टाटाकडनं आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो. टाटाचं 400 मेगावॅट पर्यंत सबस्टेशन करण्याचं प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पुढच्या 50 वर्षामध्ये बदलापूर शहराला साधारण जेवढी लाईट लागेल ना तेवढी लाईट टाटा इथनं सप्लाय करू शकते. लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे की टाटा आपल्याला लाईट देणार आहे का, नाही, तर टाटा MSEDC ला डायरेक्ट सप्लाय करणार आहे आणि MSEDCच आपल्याला डिस्ट्रीब्युशन सिस्टीम देणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दर वाढण्याचा संबंध नाही, काय नाही. परंतु माझं एक मत आहे की उद्या समजा सप्लाय सिस्टीम पण टाटाने जर घेतली तरी काय फरक पडणार आहे. टाटा काय दर वाढवत नाही. आता भिवंडीला टोरंटो नावाची कंपनी आहे, मुंबईमध्ये टाटाच्या कामात काही सप्लाय, अडाणीकडे काही सप्लाय, हे जरी सप्लाय देत असले तरी ते रेट काय एवढे वाढवत नाहीत. MSEDCच्या रेटमध्ये त्यांच्या रेटमध्ये फरक नाहीये, तुम्ही अभ्यास करा याचा. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जर कॉन्स्टंट सप्लाय मिळत असेल तर तुम्हाला टाटाची भविष्यातली लाईट घेणं पण काय हरकत नाही. परंतु ठीक आहे, तो मुद्दा बाजूला ठेवा. पण आज कमीत कमी 2 वर्षामध्ये टाटाने जर इथलं सबस्टेशनचं काम आता लगेच चालू केलं तर 2 वर्षामध्ये टाटाचा कंटिन्युअस सप्लाय आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि तो जर सप्लाय मिळाला तर बदलापूर शहरातला हा समस्या इथं सोडू शकते. आणि बदलापूर शहरातल्या या सगळ्या लाईट समस्येवर स्ट्रेंथनिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर हा सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी उपाय केला पाहिजे. आता राजकीय लोकांनी, आमचे इथले आमदार आहेत, त्यांनी आता टाटाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला आहे. आमदार महोदयांचे पण, खासदार महोदयांचे पण काही गैरसमज होते, ते पण दूर करण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केला. आम्ही सांगितलं की साहेब अशा गोष्टींसाठी टाटाची वीज गरज आहे. आणि आता निवडणुकीच्या काळात तर जिथे जिथे आम्ही जातोय तेव्हा लोक लाईटच्या समस्या घेऊन, आता मागच्या आठवड्यामध्ये 2 दिवस रात्रीचीच लाईट नव्हती, 3-3 तास. तर त्याच्यामुळे या समस्या सुद्धा आता आम्ही खासदार महोदयांना सांगितलेल्या आहेत. खासदार महोदयांनी पण त्या बाबतीमध्ये आता पॉझिटिव्ह भूमिका निश्चित घेतली आहे. टाटाचा सप्लाय जर बदलापूरला मिळाला तर निश्चित एक प्रकारचं चांगलं काम होईल आणि बदलापूरमधली वीज समस्या सुटेल. पण आज बदलापूरकर मात्र सद्यस्थितीमध्ये प्रचंड याला सामोरे जातात. त्याच्यामध्ये अधिकारी दोषी, कंपन्या दोषी. ज्याप्रमाणे मी तुम्हाला मागे सांगितलं हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं काम आहे. मोबाईल सिस्टीम आली त्यावेळेला पूर्वी हे होतं, BSNL होतं, MTNL होतं, त्यांच्याकडनं प्रायव्हेट सप्लायरला सप्लाय दिल्यानंतर आपण मोबाईल वापरतो. सगळे सामान्य माणसाच्या हातामध्ये पण मोबाईल आला. मग जर त्याचं खासगीकरण होऊ शकतं तर विद्युत यंत्रणेचं खासगीकरण केलं तर काय फरक पडणार आहे. बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लॉसेस आहेत. हे लॉसेस त्या प्रायव्हेट कंपनी ते बंद करतील. आज टोरंटो सारखी कंपनी आहे,
भिवंडीला टोरंटोवर जरी लोक नाराज काही असले तरी टोरंटचा सप्लाय कॉन्स्टंट आहे. एवढे तिथे भिवंडीच्या सारख्या शहरामध्ये सप्लाय कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी टाटा सारखी एक डिग्निटी असणारी कंपनी आहे. त्यांना जर उद्या बदलापूर शहरातला बल्क सप्लाय आणि त्याच्यानंतर सप्लाय भविष्यात 10 वर्षांनी दिला तर निश्चित बदलापूर शहर भविष्यात 10 लाख लोकसंख्या झाली तरी सुद्धा पुरेशी राहू शकते. पण आज वीज समस्याच्या बाबतीमध्ये बदलापूरकर प्रचंड समस्यांना सामोरे जाऊ लागतात. 4.5 लाख लोकवस्तीला इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्याची क्षमता एमएससीडीसी कडे नाही. करोडो रुपयांचा रेव्हेन्यू एमएससीडीसी इथनं नेते, परंतु त्याचा उपयोग या शहरासाठी करत नाही. ट्रान्सफॉर्मरची अवस्था अतिशय वाईट आहे. एलटी लाईनची अवस्था अतिशय वाईट आहे. एसटी लाईनची अवस्था अतिशय वाईट आहे. जे एक्सप्रेस फीडर आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. बोरिवलीवरची जी लाईन आली आहे त्याची अवस्था वाईट आहे. सबस्टेशनची अवस्था वाईट आहे. सगळं वाईटच आहे एमएससीडीसीचं. आणि लोकांना बिलं तर प्रचंड भरावी लागतात. मध्ये कोरोनाच्या काळात तुम्ही बघितलं की 2-2, 3-3 पट लाईटचे रेट वाढलेले आहेत. मग एमएससीडीसीने सुद्धा लाईटचे रेट वाढवलेलेच आहेत. त्याच्यामुळे एखादी प्रायव्हेट कंपनी आली आणि त्यांनी 50 पैसे वाढवले तर काय फार मोठी, पण कंटिन्यू सप्लाय मिळत असेल तर काही हरकत नाही. सर, तुम्ही टाटाच्या प्रकल्पाचा आता उल्लेख केला. जो प्रकल्प होणार आहे ती जागा आरक्षित आहे. शेतकऱ्यांनी मात्र तिथे विरोध केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी भेटी गाठी घेतल्या अनेक राजकीय नेत्यांचा आणि त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला होता. बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी सुद्धा जागा आहेत. त्यांचं असं मत आहे की त्यांनी टाटा प्रायव्हेट कंपनी त्यांनी तिथे आपला प्रकल्प सुरू करावा. पण घाट का घातला जातो आरक्षित जागेवर? याच्यामध्ये फार महत्वपूर्ण प्रश्न तुम्ही विचारला. बदलापूर नगरपालिकेकडे त्यांनी 4 एकरची मागणी केली आहे. जे बाहेरचा रिंग रोड आहे 30 मीटरचा रस्ता आहे. साधारणपणे सबस्टेशन आहे ना हे रिंग रोडला आवश्यक असतं, म्हणजे मोठा रोड लागतो त्याला. त्यांना कमीत कमी 24 मीटर चा ऍक्सेस त्या ठिकाणी लागतो. त्या ऍक्सेसवर प्रायव्हेट जागा घेणं सुद्धा टाटाला शक्य आहे. टाटा सारखी कंपनी 4 एकर जागा प्रायव्हेट घ्यायला काय त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, त्यामुळे ते नक्कीच घेऊ शकतात. परंतु याच्यामध्ये नगरपालिकेने जर प्रायव्हेट जागा ते घ्यायला गेलं तर त्याच्यामध्ये थोडासा कालावधी जाऊ शकतो. आणि नगरपालिकेला मी तुम्हाला माहिती सांगितलं की 55 एकरची जागा आहे, त्याचं स्टेडियमचं रिझर्वेशन आहे. नगरपालिकेने 40 एकर जागा मेट्रोला दिलेली आहे त्याच्यातली ठराव करून. आता मेट्रो सुद्धा प्रायव्हेटच आहे. जी अंधेरी, कांजूरमार्ग, बदलापूर मेट्रो होणार आहे ती सुद्धा प्रायव्हेट आहे. मग त्या प्रायव्हेट मेट्रोला 40 एकर जागा दिलेली का तुम्हाला चालते, आणि 4 एकर जागा टाटाला दिली तर का त्रास व्हायला पाहिजे? मग एक ती 40 एकर जागा आहे ना ती पण मेट्रो कारशेडला राजकीय नेत्यांचा फायदा आहे असं सुद्धा बोललं जातं. याच्यामध्ये हा फार मोठा गैरसमज आहे. राजकीय नेत्यांचा फायदा काय? टाटा आहे. टाटा ही कंपनी देशातली अतिशय नावाजलेली कंपनी आहे. टाटा कुठल्याही प्रकारचे इलिगल काम त्या ठिकाणी करत नाही. टाटा हा डायरेक्ट नगरपालिकेला आणि याचं व्हॅल्युएशन होणार आहे. लक्षात ठेवा, या जमिनीचं व्हॅल्युएशन होणार आहे. याचं व्हॅल्युएशन होऊन ते राज्य शासनाकडे परवानगी जाणार आहे. राज्य शासनाची कॅबिनेट बैठकीमध्ये त्याचं मंजुरी होणार आहे आणि तिथला जो रेट आहे त्या रेट प्रमाणे नगरपालिकेला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये सेटिंग मिटिंगचा काय संबंध आहे? कोण याच्यामध्ये टाटा कंपनी कुणालाही सेटिंग मध्ये घेतच नाही. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, टाटाची बदलापूर शहरामध्ये लाईन गेलेली आहे, हाय टेन्शनची लाईन. त्याच्या खाली 100 एकर जागा टाटाने नगरपालिकेला जवळजवळ गार्डनसाठी दिली असेल. म्हणजे जे लाईन आहे त्याच्या खाली फ्री ऑफ चार्ज जागा दिलेली आहे. त्याच्यात नगरपालिकेकडनं पैसे घेतलेले नाहीत. टाटाने काय सांगितलं की आमच्या जागेच्या खाली तुम्ही गार्डन करा, ती डेव्हलप करा. नगरपालिकेने त्या ठिकाणी गार्डन केलं, डेव्हलप केलं. नगरपालिकेने काय त्यांना पैसे दिले का? नाही दिले. मग टाटा तिथे चांगली भूमिका घेऊ शकते, तर टाटाच्या बाबतीमध्ये इथे भूमिका घ्यायला काय हरकत आहे? आणि टाटा प्रायव्हेट जागा पण नक्कीच विकत घेऊ शकते, पण प्रायव्हेट जागा जर विकत घ्यायला गेलं तर त्याच्यासाठी मोठी प्रोसिजर आहे. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो की साधारणपणे हा जो रिंग रोड आहे, या रिंग रोडच्या बाजूला जे रिझर्वेशन सोडून बाकीच्या पट्ट्यामध्ये साधारणपणे पहिल्या 100 फुटामध्ये रेसिडेन्शियल झोन आहे. आता रेसिडेन्शियल झोनची जागा विकत घेण्याच्या घ्यायची झाली तर त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कालावधी लागेल. कदाचित रेसिडेन्शियल झोन मधील जागा लोक देणार पण नाही. टाटाला 4 एकर सलग पट्टा जर रोड टच घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी रेसिडेन्शियल झोन मधला समोरचा प्लॉट आणि पाठीमागची जागा अशी जॉईंट त्या ठिकाणी विकत घ्यावं लागेल. आणि रेसिडेन्शियल झोन मधली जागा, रोड टच जागा कोण देत नाही. आता बदलापूर शहरातल्या एखाद्या प्रायव्हेट माणसाने पुढे यावं की आम्ही 4 एकर रोड टच जागा द्यायला तयार आहोत. टाटा 100% ती जागा घेईल. जर त्यांनी ठरवलं की 4 एकर, एखादा प्रायव्हेट ओनर्स आहेत त्यांनी 4 एकर एकत्रित गठ्ठा तयार करावा, 30 मीटर रस्ता जर टच असेल तर टाटा तसाही जर प्रस्ताव टाटाकडे गेला तर टाटा तो प्रस्ताव पण घ्यायला तयार आहे. परंतु तशी उपलब्धता बदलापूर शहरात नाही आहे. त्या रिंग रोडला तर 100% नाहीये. आणि टाटाला काय करायचं, पलीकडनं हेंद्रेपाडा बॅरेज रोड त्या ठिकाणी जी टाटाची लाईन गेली तिकडनं अंडरग्राऊंड केबलिंग करून सबस्टेशनला सप्लाय द्यायचं. ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी समजून घ्यायची त्या ठिकाणी गरज आहे. टाटाला 4 एकर जागा प्रायव्हेट विकत घेणं अवघडच नाहीये. परंतु जर हा प्रकल्प लवकर न्यायचा असेल तर नगरपालिकेने जर त्यांना मदत केली, थोडीशी मदत इन द सेन्स कसं की जागा जर उपलब्ध करून दिली. आणि एक लक्षात ठेवा, 55 एकर जागा आहे, त्या ठिकाणी उद्या जे काही रिझर्वेशन डेव्हलप होईल त्याच्यासाठी पॉवर सप्लाय लागणार आहे. मग त्याच्यामध्ये 10% जागा अम्युनिटी स्पेस साठी जर करू शकतो. जसं आता एखादी बिल्डिंग असते, एखाद्या बिल्डिंग मध्ये ट्रान्सफॉर्मर बसवला जातो, तिथे ट्रान्सफॉर्मरला 10 बाय 10 ची जागा सोडली जाते. एमएससीडीसी ती जागा 10 बाय 10 ची जागा ते बिल्डरकडनं घेते.
मग त्या ठिकाणी तो बिल्डर 10/10ची जागा ट्रान्सफॉर्मरसाठी देतोच ना. मग तसंच ह्या 55 एकर मधली 4 एकर जागा विथ पेइंग चार्जेस टाटांकडनं जर टाटाला दिली तर त्याच्यामध्ये फार मोठा फरक पडणार नाही. पण एखाद्या प्रायव्हेट ओनरने सुद्धा पुढे यावं की आम्ही 4 एकर जागा टाटाला द्यायला तयार आहोत. त्याचं काय जे आता सध्या भूसंपादन कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे टाटा पैसे द्यायला पण तयार होईल. परंतु लाईटची समस्या सोडवणं काळाची गरज आहे. MSADC असेल, पर्याय म्हणून हा चांगला परफेक्ट पर्याय आहे. कारण महाजनकोकडे सुद्धा लाईट उपलब्ध नाहीये. म्हणजे पडग्यावरची लाईट येते ना, आपण आता शॉर्टेज का आपल्याला प्रॉब्लेम काय होतोय, लाईटचं शॉर्टेज, आणि पडग्यावरनं इथे लाईट येता लाईट तुटणं हे तुटणं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. आणि त्याच्यामुळे आपल्या दारात जर लाईट आली, बोरीवरनं लाईट जर आपल्या दारात येत असेल तर आपण ती घेणं गरज आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. अर्थात तर आपण बघतोय सध्याची विजेची परिस्थिती शहरातली आणि त्यावर उपाय टाटा एक उत्तम उपाय आहे, पर्याय आहे असं या ठिकाणी मत संभाजी शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे. काय या ठिकाणी भविष्यात होतं, कशा पद्धतीने उपाययोजना राबवल्या जातात आणि सध्याचे त्रस्त असणारे नागरिक यांची ही समस्या सुटते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.